नमस्कार मॅडम, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगणार आहात? आज नशामुक्तीसाठी भिलगाव या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहात, काय प्रतिसाद आहे? दिनांक 20 ते 26 तारखेपर्यंत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या संकल्पनेतून नशामुक्ती सप्ताह साजरा केला जात आहे आणि या नशामुक्ती सप्ताहादरम्यान आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन नशेमुळे होणारे दुष्परिणाम आणि येणारी ही युवा पिढी आहे त्यांचे जे व्यसन आणि MD किंवा इतर गोष्टीमुळे जे नशा होत आहे त्या संदर्भात आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन अवेअरनेस करत आहोत। तसंच आज आपण भिलगाव इथे आलेलो आहोत आणि भिलगाव या ठिकाणी आम्ही आज नशामुक्तीमुळे होणारे जे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे युवा पिढीवर कुठले परिणाम होतात किंवा परिवारावर कुठले परिणाम होतात, त्यांच्या फॅमिलीवर काय काय त्याचे दुष्परिणाम घडून येतात आणि यामुळे समाजामध्ये सुद्धा त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा वाईट इफेक्ट पडत असतो याबाबत आम्ही माहिती दिलेली आहे आणि हा सप्ताह जवळपास 26 तारखेपर्यंत चालणार आहे आणि आम्ही या अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नशामुक्ती संबंधाने मार्गदर्शन करणार आहोत। युवा पिढी जी आहे ते ड्रग्सच्या क्षेत्रामध्ये जास्त पाहायला मिळत आहे, काय सांगणार आहे अशा युवांना जे ड्रग्स आणि अशा अंमली पदार्थांचं सेवन करतात? माझं युवा पिढीला हेच आव्हान आहे की नशेपासून मुक्त होणं फार गरजेचं आहे, कारण ही युवा पिढी आहे, ही भारताची युवा पिढी पुढे यांच्यावर संपूर्ण भारत अवलंबून आहे आणि आज जर ते नशेपासून मुक्त असले तर पुढे ते स्वतःचं भविष्य खूप चांगल्या प्रकारे घडवू शकते। चलते हुए